नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सांबार वड्याची रेसिपी, ज्याला मेंदू वडासुद्धा म्हणतो. आणि हा अगदी सॉफ्ट असते आतमधनं आणि वरून अगदी क्रिस्पी असते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. थोडासा एखाद एक दोन वडेही खाल्ले ना तरी तुमचं पोट भरून जाईल, अशी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी काय करायचं, अगोदर मी सांबार बनवून घेत आहे. सांबार बनवण्यासाठी 1 कप तुवरची डाळ घेतली, तिला स्वच्छ धुवून घेतली. नंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी व हळद टाकून शिजवून घ्यायची आहे. नंतर कढाईमध्ये मी तेल टाकून त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग याचा तडका दिला. सोबतच त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि 7-8 लसणाच्या कळ्या व कढीपत्ता याचीसुद्धा फोडणी देऊन दिली. छानपैकी फोडणी तडतडली की त्यामध्ये आपल्याला रफली चिरलेला कांदा टाकायचा आहे. 1 ते 2 कांदे चांगले रफली चिरून घ्यायचे, असे मोठ्या आकारामध्ये किंवा लहान आकारामध्ये तुम्हाला जशा चिरायचे असेल तसे. त्यालासुद्धा मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. सोबतच त्याच्यामध्ये 1 चम्मचच्या जवळपास आलं लसूण पेस्ट टाकायचं. त्यालासुद्धा छानपैकी तेलामध्ये असं परतवून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल ना त्या टाकायच्या, ज्यामध्ये तुम्ही मुंगण्याच्या शेंगा, सोबतच लौकी, आलू आणि वांगं व कोहळंसुद्धा घेतलेलं आहे. तर ह्या भाज्या तुम्ही अगोदर पण शिजवू शकता डाळ शिजवताना, पण मी तसं नाही शिजवलं, मी तेलामध्ये याला शिजवून घेत आहे. तर पूर्ण भाज्या टाकायच्या, सोबतच टमाटरसुद्धा टाकायचं. ज्या भाज्या तुम्हाला नाही आवडत असेल ना त्या तुम्ही स्किप करू शकता. तर अशा प्रकारे ह्या भाज्या छानपैकी मऊसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून, हलकंसंच टाकलं मी, जास्त नाही टाकलं याच्यामध्ये, त्याला शिजवण्यासाठी शिजवून घ्यायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर झाकून शिजवून घेतल्या. तर शिजल्यानंतर बघू शकता अगोदरपेक्षा भाज्या हा छानपैकी मऊसर झालेल्या आहे. तर यामध्ये मी काही बेसिक मसाले आहे ते टाकत आहे, जसं लाल तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर, आमचूर पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हे सर्व मसाले टाकले. त्यालासुद्धा मिक्स करून घेतलं आणि अगदी 1 ते अर्धा सेकंदच्या जवळपास, एखादा मिनटं किंवा अर्धा सेकंदच्या जवळपास याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं, जास्त नाही. आणि नंतर त्यामध्ये जो सांबार मसाला आहे ना तो 2 चम्मच टाकला. सुरुवातीला 2 चम्मच टाकला आणि नंतर उरलेला बाकीच्या नंतर टाकलेला आहे. तर यालासुद्धा छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जी शिजलेली डाळ आहे तुवरची, तिला अगोदर छानपैकी घुसळून घ्यायची, म्हणजे फेटून घ्यायची. आणि घुसळल्यानंतर ती जी डाळ आहे ती ह्या भाज्यामध्ये टाकायची. सोबतच चिंचेचं पाणीसुद्धा टाकायचं. आणि तुम्हाला जितका पातळ सांबार आवडत असेल ना किंवा दाटसर आवडत असेल ना त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर यामध्ये मी 2 ते 3 ग्लास पाणी टाकलं होतं आणि नंतर गुळाचा खडासुद्धा टाकून दिला आहे. आत्ता बघू शकता सर्व काही रेडी झालेलं आहे. तर यावर कोथिंबीर टाकली आणि नंतर छानपैकी 1-2 उकड्या आल्या की याला साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपला सांबार तयार झालेला आहे. नंतर वडे बनवण्यासाठी मी एखादा किलोच्या जवळपास फुलवालीच डाळ घेतली. तुम्ही बिना फुलवालीसुद्धा घेऊ शकता. उडदाची डाळ, तिला अगोदरच 6-7 तासच्या अगोदर भिजायला ठेवून द्यायली. नंतर भिजलेली डाळ छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. त्यामध्ये थोडंसं आलं, मिरची व पाणी टाकायचं 2 चम्मचच्या जवळपास आणि चांगलीपैकी अशी बारीक करून घ्यायची आहे. बारीक केलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून तिला छानपैकी फेटून घ्यायची. नंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून जिरं व कोथिंबीर टाकायची. डबल होईपर्यंत डाळ आपल्याला कंटिन्यू फेटायची आहे, हे लक्षात ठेवायचं. जेवढी डाळ फेटाल ना तेवढी ती अगदी हलकी होऊन जाईल आणि वडेसुद्धा छान बनतील. नंतर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे. तर हाताची बोटं ओले करून घ्यायची आणि अशा प्रकारे वडे तयार करून घ्यायचे आहे. तर मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये वडे फ्राय करायचे आहे. खूप जास्त हाय नाही ठेवायचे, नाहीतर अंदरून कच्चे राहतील. अशा प्रकारे वडे बाकीचे पण मी भरून टाकले आणि नंतर ह्याला आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत, म्हणजे रेडिश गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छानपैकी याला तळून घ्यायचं आहे. पलटवताना काळजीपूर्वक पलटवायचं. अगोदर मी छोट्या चमच्याने पलटवते आणि नंतर मग मोठ्या झाऱ्याने वगैरे पलटवते. अशा प्रकारे बघू शकता वडेसुद्धा छानपैकी फ्राय करून झालेले आहे. तर याला आपण साईडला काढून घेऊ आणि बाकीचे वडेसुद्धा बनवून घेऊ.
जोपर्यंत बाकीचे वडे बनते तर आपल्या अगोदर तुम्हाला दाखवते की कसे बनले आहे, काय बनले आहे. आणि सांबारसुद्धा तयारच आहे. तर मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलं आणि अंदरून बघा किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट आहे आणि वरून अगदी क्रिस्पी आहे. तर अशा प्रकारे आजची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला चटणी आवडत असेल ना तर चटणीसुद्धा बनवून तुम्ही याच्यासोबत एन्जॉय करू शकता. आणि रेसिपी आवडली असेल ना आजची तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.